हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. थोडंसं वॉल्यूम. हॅलो. थँक्यू सो मच. या बोलत पण आता महिन्याकडे थँक्यू सो मच. प्रथम चव्हाण सर आणि व्हाईट बॉल स्वप्नील मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतो. व्हाईट बॉलने सुरुवात झाली, मॅचला सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. एका बाजूला पडले, एका बाजूला कौसा. कौसा टीमने मागची मॅच खूप चांगल्या प्रकारे जिंकली होती. इथे अपील केली होती. 5 मधला बॉल अंपायरने सांगितलं थोडा बाहेर चाललाय, लेग बायची धाव. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती बॉल झाला. एक कल्पेश आणि ज्युनियर ओमकार ही जोडी मैदानावरती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती आपण बघतोय. एका बाजूला ओमकार, एका बाजूला कल्पेश ही जोडी केली आहे. पहिलं षटक सुरू आहे. स्वप्नील म्हात्रे. स्वप्नील समोर ओमकार. बॉल हवेमध्ये, फिल्डर येतोय दूरवरनं, पाठला करतोय, चेस होणार नाही, बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमा रेषेच्या बाहेर. ओमकारने मारलाय पहिलाच दमदार चौकार. धावा 6, बॉल 2. 2 बॉल 6 धावा धावफलकावरती. ओमकार समोर पुन्हा दा. स्वप्नील मात्रेचा बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, पायातला बॉल, चांगला चेंडू. फिल्डर येतोय डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग शॉर्ट, स्क्वेअर लेगला फील्ड होतोय. कलेक्टिंग नाही आहे तिथे. डायव्हर्ट झाला बॉल टप्पा पडल्यावरती थोडासा, आणि बॅकअप चांगलं होतं. सिंगल मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुन्हा पुढे जाईल. 7 वरती बॉल झाले 3. 3 बॉल 7 धावा. चांगली बॉलिंग होते. फटकाही तेवढा चांगला होता. मगाशी बघितलं, आताही बॉल चांगला होता, पण त्याला ड्राईव्ह केलं. सन्मान देण्यासाठी भाग पाडलं ओमकारला या बॉलला. आणि स्कोरबोर्डवरती धावा आपण बघतोय एकूण 7. बॉल झाले 3. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू. स्वप्नील म्हात्रेचं समोर कल्पेश गोवारी. मागच्या मॅचचा हिरो 21 बॉल 34 धावा कल्पेशने केल्या होत्या. तोच कल्पेश. बॉल हवेमध्ये, लॉंग ऑनला, डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय सिद्धार्थने, झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. धक्का बसतोय पहिला टीम कौसाला. फलंदाज एंटर झाला. खेळपट्टीवरती येतोय निलेश भोईर. निलेश भोईर येतोय. डावकुराचा फलंदाज. एका बाजूला ओमकार नाव सगळ्यात तोही डावकुराचा. दोन्ही फलंदाज आता एकाच स्टानचे. समोर स्वप्नील. पुढचा बॉल निलेश साठी. फुल टॉस, आणि इथे फेकून दिले बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पॅरल स्ट्रोक, गुडघा टेकून स्लॉक स्वीप बघायला भेटला, आणि बॉल सीमा पार. निलेश भोईरने आल्या आल्या मारलाय पहिला षटकार.
षटकार येतो अगदी थेटून असू शकतो उभा राहिलाय. चांगला बॉल मागे निघून चाललाय. वाईट बॉल. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. अवांतरता वाईट बॉल नंतर लगेचच खराब. धावा 14. 5 बॉल 14 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अजूनही बाकी. ओव्हरचा पहिल्याच ओव्हरचा खेळ बाकी आहे. स्वप्नील जिथे आपण बघतोय चांगली बॅटिंग होती. निलेशने षटकार मारलाय. त्या अगोदर एक चौकार ओंकारने मारलाय. षटक मागडं तर ठरलाय. हलकाने खेळून काढलाय. शॉट मिड ऑफ द बिल्डर येतो चेंडूवरती. तोपर्यंत ही सिंगल बघायला भेटत. सिंगलने धावा फलकावरती एकूण 15. षटक संपन्न पहिले एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम कौसाची धावसंख्या फलकावरती आपण बघतोय 15च्या घरामध्ये. पहिलं षटक थोडंसं मागडं राहिलं स्वप्नील मात्रेचं. त्या तुलनेने जे विकेट जरी मिळाली असली तरी निलेशने आल्यावर तो षटकार मारला तेव्हा धावा 7च होत्या. आणि त्यानंतर तो व्हाईट बॉल आणि सिंगल. एकंदरीत 15वरती पॉवर प्ले संपवण्याचा पॉवर प्ले उरलेला दिसेल. 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर दिसतील आणि दोन्ही फलंदाज एकाच स्टान्स आहेत. आता बॉलिंग ट्रॅकवरती येतो दुसऱ्या ओव्हरमध्ये दक्ष पाटील म्हात्रे. बॉलिंग ट्रॅकवर देतो दक्ष म्हात्रे. मागच्या मॅचचा पण दक्षच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल हवेमध्ये लॉंग ऑफ झेल ड्रॉप. जजमेंट चांगलं पण झेल झालाय ड्रॉप. धावही झाली कंप्लीट. एकच धाव. असं वाटलं होतं झेल होईल की काय. लॉंग ऑफला फिल्डरही आला. जजमेंटही चांगलं होतं. एवढा कठीणही झेल नव्हता पण तो निसटला आणि लगेच फिल्डिंगमध्ये बदल बघायला भेटला. लॉंग ऑफला अगोदर उभा होता फिल्डर पण बघितलं प्रथम त्याच्याकडनं झेल सुटला आणि त्याला लगेच 38 सर्कलच्या आतमध्ये आणून उभं ठेवलं शॉर्ट मिडऑनला. ड्रायव्हरला बॉलला फटका चांगल्या गॅपमध्ये जायला प्रयत्न करतोय. लॉंग ऑफचं बॅकअप येत आहे. बॅकअप चांगले सिंगलच मिळेल. सिंगल डबलने फारसं बिघडणार नाही. 17 धावा झालेत. मोठे फटके मारावे लागतील. झेल जरी ड्रॉप झाला असला तरी सिंगल. आता झेल जो ड्रॉप झाला होता निलेश भोईरचा त्याचा कितपत फायदा घेतला जाईल येणाऱ्या पुढच्याच बॉलवर समजेल. कारण की समोर तेवढा चांगला गोलंदाज दक्ष म्हात्रे. स्विच इट. व्हॉट अ शॉट. काय फटका आहे. बॉल चालला इथे पॉइंटला आणि जाईल सी मारेच्या बाहेर. देऊन जाईल निलेश सोबत कौसाला 4 धावा. फिल्डिंग मध्ये पुन्हा बदल. डिफेक्सचा कव्हर आता पॉइंट मध्ये उभं ठेवलं थोडंसं बॅकवर्ड पॉइंटला. नेडे समोर पुन्हा दक्ष. फुल लेन टर्न करायचा बॉल हवेमध्ये. हो 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 व्हॉट अ कॅच. स्वप्नील म्हात्रे. थोडा का होईना कठीण झेल जरूर होता. बऱ्याच वेळेला असे झेल सुट्टानं बघितलेत पण स्वप्नीलने शेवटपर्यंत नजरा ठेवल्या या बॉलवरती त्या झेलवरती आणि कॅरी केलं. फुल टॉस बॉल होता. फारसा फायदा घेऊ शकला नाही. बॅटचा टोला बॉल वरती लागला आणि असं वाटलं होतं की बॉल सीमरच्या बाहेर जाईल की काय पण तो थांबला मैदानाच्या आतमध्येच आणि स्वप्नील म्हात्रेचा तो झेल निलेश भोईरला दाखवलाय दक्षने डगआउटचा रस्ता. बॉल 21.
हो चांगला बॉल हेलिकॉप्टर उडवायचं होतं. डॉट बॉल येतोय. कमबॅक चांगला केला दक्ष म्हात्रेने. दक्षिण मागच्या मॅचमध्ये 6 बॉल 7 धावा डिफेंड केल्या होत्या. काय ती मॅच रंगली होती निलडेच्या विरोधामध्ये. मिड इन ओव्हर या स्पर्धेतील पहिली आणि मॅच विनिंग बॉलिंग राहिली होती दक्ष. तोच दक्ष पुन्हा एकदा कमबॅक करतोय. चांगला बॉल आहे इथे. फुल लाईन बळखर बॉल खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर बघायला भेटला. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर येतोय. चेंडूवरती येईल उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा आणि 2 स्कोर बोर्ड आपण बघतोय 23-23. 2 षटका अखेर 11.50च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती लागले 23. अजूनही 12 बॉलचा खेळ इथनं असेल बाकी. प्रथमचा पहिलाच बॉल लेट कट फटका चांगला आउटफील्ड पास आहे. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय आणि जाईल सी मारायच्या बाहेर येतोय. ओमकारच्या बॅट मधून चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती आला प्रथम म्हात्रे. समोर ओमकारला बघतो आपण. सध्या ओमकार आता चांगली बॅटिंग करतो. डाव सावरावा लागेल ओमकारला. 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आणले. 2 सिंगल आले. एकंदरीत 10 धावेवरती तो खेळतोय. लेफ्टी बॉलर समोर. लेफ्टी बॅटमन इथे समर इन डिलिव्हरी. यष्टीरक्षक बीट. थर्ड मॅन फाईनले गई बीट. बॉल लॉंग स्टॉकला सी मारेशाच्या बाहेर. अजून एक चौकार नशिबाचा येतोय. तो येतोय. बॅट कट लागली. येस पंचाने सांगितलं बॅट कट लागली आहे म्हणजे आज चौकार येतोय. मिसफिल्ड बघायला भेटली आणि या 4 धावा अजून. खूप वेळाचं समीकरण बघायला भेटतं जेव्हा लेफ्टी बॉलर समोर लेफ्टी बॅटमन येतो आणि तेव्हा धावा बनताना दिसत. 2 बॉलवर 8. बलकादाने खेळून काढलाय. स्टेअर केला. पावरचा बॉल बॉडी लेंथ. विकेट टू विकेट बॉल होता इथे वरच्याच बाजूला. इथेपैकी थोडीशी खराब. बॅकअप चांगले 2 धावा मिळतात. 2 स्कोर बोर्ड 33. 3 बॉल 33 धावा. चांगली बॅटिंग होते. 3 चौकार 1 दुहेरी 2 सिंगल टच आहे आणि ओमकार सध्या तरी खेळतोय. सेकंड एंडला पण त्यासोबत आपण बघतोय. नॉन सेकंड एंडला योगेश. हो पुन्हा एकदा तसाच फटका खेळायचा होता जसा पहिला खेळला होता. आत्ता संपर्क नाही. राईज झाला बॉल टप्पा पडल्यावरती. अप्पर कट ओमकार ड्रिल करतो हाताने. एक्झॅक्टली सांगत होता थोडंसं बाहेर निघणारा बॉल त्याच दिशेने ओमकार बघतही होता आणि हा डॉट बॉल. कमबॅक या बॉलवरती बघायला भेटलं गोलंदाज. प्रथमचा आता फिल्डिंग मध्ये बदल. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र आता पॉइंटला ज्या फटक्याच्या शोधामध्ये ओमकार त्याच फटक्याजवळ आता फिल्डरही लावण्यात आला. प्रथम मारलाय जबरदस्तच मारलाय. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचा मधोमधून निघून चाललाय. दूर आणि लांबच पल्ल्याचा आहे तो आहे ओमकार ज्युनियरचा षटकार.
चांगला बॉल पुन्हा एकदा मागे चालला. आता चांगली फिल्डिंग होते. फाईन लेगला आता बॉल अडवला जातोय. वाईट +1 म्हणजे एकंदरीत 2 धावा. आता या बोनसच्या 2 धावा आहेत. 41 धावा बॉल 5. ह्याच ओव्हरमध्ये धावा आल्यात. अगोदरच म्हटलं होतं लेफ्टी बॉलर लेफ्टी बॅट्समन समोर जेव्हा असतो तेव्हा धावा बनतात आणि बनल्यात याच ओव्हरमध्ये. 2 चौकार 1 षटकार 1 दुहेरी आणि या 2 बोनसच्या. म्हणजे एकंदरीत या षटकाचा विचार केला तर 18 धावा आलेत. लॉफ्टेड ड्राइव्ह लॉंग ऑफला बॉल चाललाय. पहिल्या स्टेपवरती उचलून फेकेल तोपर्यंत सिंगल. योगेशने थांबवले ओमकारला आणि 1-1ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 42 धावा. 10 फलकावरती षटक संपन्न झालेले आहेत 3. षटक संपन्न 3 धावा. 10 फलकावरती एकूण 42. शेवटचे सावल सोम ठाकूर. .42 42 आले 14च्या सरासरीने. शेवटचे 6 बॉल. योगेशसाठी फुल लेंथ यॉर्कर बॉल खोदून काढलाय चेंडू. स्वीपर कव्हरचा फिल्डर येतो. कव्हर बाउंड्रीवरून चेंडूला फील्ड करायला तोपर्यंत सिंगल. स्ट्राईक पुन्हा ज्युनियर ओमकारकडे. कारण की योगेशला माहिती आहे ओमकार चांगली बॅटिंग करतोय. मोठे फटके मारतोय. स्ट्राईकवर त्याला आणणं गरजेचं होतं आणि तेच केलंय त्याने. स्ट्राईकवरती आणल्या पण बघतो ओमकारला आणि धावसंख्या फलकावरती एकूण 43. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन फिल्डिंगमध्ये हा वारंवार बदल बघायला भेटतोय. स्क्वेअर लेग उभा ओमकारसाठी. डीप मिड विकेट उभा. वाईडिश लॉंग ऑन उभा. लॉंग ऑफ असेल एक्स्ट्रा कव्हरला आणि पॉइंट मध्ये एक फिल्डर. पुन्हा एकदा त्याच दिशेने पण आता फिल्डर ठेवण्यात आले तिथे. चांगली फिल्डिंग. सेकंडला चान्स घेतली आणि आता रनआउट. विकेट सॅक्रिफाईस करावे लागते आणि आउट होतोय तो इथे योगेश. चेक केलं जाईल. थांबायचं योगेश. योगेश आपण थांबायचं. चेक केलं जाईल. 9 सेकंडला आउट. एक्झॅक्टली कोण आहे योगेश की ओमकार आता हे चेक केलं जाईल. स्ट्राईक रोटेट झाली आहे की नाही हे बघितलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवली आहे. डिसिजन येईल आपल्यापर्यंत. नॉन सेकंडचा फलंदाजच आउट झालाय. ओमकार साहेब ओमकार पोचला सेकंडला आणि ती स्ट्राईक त्याला हवी होती. नाही फलंदाज प्रशांत येतोय. सेकंडला ओमकार. पुन्हा एकदा समोर गोलंदाज सोम ठाकूर. फटका हवेमध्ये फसलाय. मिस टायमिंग. स्वप्नील गोलंदाज दोघे येत आहेत. दोघांपासून दूर मागे निघून चाललाय. मिस फील्ड. 9 सेकंडला फेकी येते. उशीर झालाय तोपर्यंत 2 धावा. स्वप्नील सांगतोय एक्झॅक्टली झेल कॉल दोघांचंही नव्हतं. स्वप्नीलही पोचला नाही आणि सोमही नाही पोचला. दोघांचा मध्ये झेल पडला आणि
2 धावा. 3 चेंडू 46, 3 बॉल अजून बाकी आहेत. पहिल्या डावातील आणि पहिल्या सत्रातील शेवटच्या ओव्हरचे 3 बॉल अजून बाकी आहेत. नारिवली संघ वाट बघतो आता कोणता संघ एक्झॅक्टली त्यांच्यासमोर सेकंड सेमीफायनल. काल एक सेमीफायनल झाली पहिल्या स्पर्धेची, तिथे सोनारपाड्याने बाजी मारली आणि थेट मेगापाडामध्ये प्रवेश. खेचून मारलाय फटका चांगला, फिल्डर उभा ठेवलाय, सेकंडला चान्स घेतली आणि आता आउट होत असताना दिसतोय ओमकार. धावा फलकावरती एकूण 47 बॉल झाले, 4 बॉल अजून बाकी. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. सगळ्यांना आपण बघतो फलंदाज सुयश. लेफ्टी बॅटमन सुयश, लेफ्टी बॅटमन आउट झाला, पुन्हा लेफ्टी बॅटमनच आलाय, रिप्लेस झाला मात्र लेफ्टीनेच केलंय. आणि इथे यस डॅनचा वेध आय थिंक घेतलाय बॉलाने आणि यस इट इज आउट. फलंदाज होतोय बाद. सुयश आला आणि सुयश परतला. अजूनही धक्का बसतोय 47 वरती कौसा संघाला. शेवटचा एक बॉल ड्राईव्ह केल्या, बॉलला मोठा फटका झाला नाही, कन्वर्ट सिंगल झाले, कम्प्लीट. डबलला चान्स घेतली, फेकी येते नॉन सेकंड आणि तोपर्यंत 2 धावा. दोन स्कोरबोर्ड पुढे जाईल 49 आणि 50 धाव्यांचं लक्ष ठेवलंय टीम कौसा आणि त्या आता मात्र आपण बघतोय पडले गाव या संघासमोर.
चला बोलूयात मॅच कडे पुन्हा एकदा आणि करूयात दुसऱ्या डावाला सुरुवात. लक्ष 50 झाले, 49 बॉल आहेत 24. पहिलाच बॉल इतकट गॅप मध्ये बॉल चालला, फिल्डर उभा, थर्डमॅन उभा आणि सिंगल झाले कंप्लीट. 49 झाल्यात, 50 लक्ष. याच कौस संघाने मात्र पहिल्या मॅच मध्ये आडिवलीच्या विरोधामध्ये 51 धावा डिफेंड केल्या होत्या, तेव्हा 30 बॉल होते. पण आता 50 धावा आहेत, म्हणजे जवळपास तेवढ्याच धावा आहेत. आता 6 बॉल कमी सुद्धा आहेत. बॉलिंग लाईन चांगली आहे कौसा टीमकडे, ती क्षमता त्यांच्याकडे खूप चांगली आहे. हलकाने खेळून काढलाय, रनआउट. तिथे डायरेक्ट हिट झालं नाहीये, बॉल सुटलाय विकेट किपर कडनं सुद्धा, तरी थांबले दोघं जण. डॉट बॉल येतो, 2 बॉल 1 जाव. स्वप्नील आणि दक्ष ही जोडी आपण बघतोय. दक्ष या संघामध्ये सध्या तरी परफेक्ट ऑलराऊंडर ची भूमिका पार पाडतोय. बॉलिंग असेल बॅटिंग असेल दोन्ही, आणि यंदा सीझन मध्ये दक्ष चांगली बॉलिंग करतोय. जेव्हा आम्ही संघनायकासोबत संवाद साधला होता टॉस बॉक्स, तेव्हा संघनायकाने सांगितलं की दक्ष आत्ताच्या सीझनमध्ये थोडा फॉर्ममध्ये, बॉलिंग तरी चांगली होती, बॅटिंगही तोच करतोय. ड्राईव्ह केला पुन्हा एकदा बॉल, बॅटचा टोला लागला, फुल लाईनचा बॉल होता, थांबलाय बॉल तळट्याच्या खालच्या आतमध्ये. सिली मिड ऑफ, फिल्डर तिथेच उभा आहे, तिथे सुद्धा आपण बघतोय. सिंगलच 3 बॉल आणि धावा, 10 फलकावरती 2. चांगला फटका आहे, व्हॉट अ शॉट. स्वप्नील मात्रे येतोय, बॉल सी मारेशच्या बाहेर चाललाय आणि देऊन जाईल लॉंग लेगला 4 धावा. चौकार, 6 धावा. बॉल हवे मध्ये, ब्लाइंड स्ट्रोक, स्क्वेअर लेगला बॉल, 2 फिल्डर धावतायत. कल्पेश येतोय डीप मिड विकेट वरून, येईल बॉलवर तो उचलून फेकेल, तोपर्यंत 2 धावा. समजलंच नाही, बॉडी लेंथ वर बॉल होता. तब्बल या स्पर्धेमध्ये 100 चौकार पूर्ण झालेत. जो चौकार आला होता स्वप्नील मात्रेच्या बॅट मधून, त्या चौकाराच्या सहाय्याने या स्पर्धेतील एकूण 100 चौकार कंप्लीट होत असताना फटका चांगला लेफ्ट बघायला पडतो. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर प्ले सुरू आहे, बॉल जाईल जाईल, फिल्डरही आलाय, प्रयत्नही केले लॉंग ऑफ वरून, पण त्यालाही बीट केले. बॉल सीमा पार, 4 धावा. हो अपील केलं जात आहे इथे.
पायावरती बॉल जरूर लागला. 55 पोस्ट नकार. लेग बायची धाव. दक्ष उभा होता सॅकेटला. सिंगल मिळाले. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. लेग बायची धाव ऍड केली जाईल. 13 धावा. लक्ष्य 50 धाव्यांचं 13 झाल्यात. 37 अजूनही हवेत. बॉल आहेत 17. हो चांगला बॉल. रेड कार्ड चकमा दिलाय पॉइंटच्या फिल्डरला. बॉल निघून चाललाय. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर येतोय दूरवरून. प्रयत्नही केले पण त्यालाही बीट केलं. बॉल सीमा पार. 4 धावा. डीजे मास्टरला फरमाईश असेल कोळीगीच गाण्यांची. संध्याकाळचं जर सुरू झालं सो डीजे मास्टरला विनंती. चॉप केलंय. वाईड यॉर्कर बॉल. फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला उभा आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट 30 सेकंडच्या आतमध्ये आत्ता बॉल अडवला जातोय आणि सिंगलने स्कोरबोर्ड आपण बघतोय पुढे चाललंय. 10 फलकावरती एकूण धावा झाल्या. त्या सिंगलच्या साह्याने आपण स्कोरबोर्ड बघूया. दुहेरी अंकाने एकूण 10 फलकावरती लागताय धावा 18. डॉट बॉल बघायला भेटतोय. कमबॅक चालू आहे कौसा संघ. मी अगोदरच म्हटलं होतं कौसा संघाकडे बॉलिंग लाईनअप खूप चांगले आहे कारण की याच कौसाने आडिवली संघाच्या विरोधामध्ये 5 ओव्हरमध्ये 51 धावा डिफेंड केल्या होत्या. त्यांच्या विरोधात तुम्हाला 50 धावा मागच ठरतील. यस्त्या दाखवल्या आणि त्या यस्त्या वाकवल्यात. गोलंदाज बघितलं ओमकारने. फलंदाज होतोय बाद. धक्का पहिला. दक्ष चाललाय मैदानाच्या बाहेर. विकेट मिळाली दक्षची. नवीन फलंदाज वैभव म्हात्रे येतोय. धावा 18 आहेत. 18 वर धक्का बसला. पहिला अजून 32 हवेत. बॉल झाले ते ओव्हरचे आतापर्यंत एकूण 5. 13 बॉल 32 धावा. हो स्वीप करायचा प्रयत्न. फिल्डर उभा आहे. सासपटला थोडासा. त्याला वाटलं बॉल मागे निघून गेला की तो घोळ फिरला होता. बॅकअप त्याला चांगलं होतं तिथे. थर्ड मॅच सिंगल कंप्लीट झाले. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे झाले 19 आणि आता गरज असेल 12 मध्ये 31 धाव्यांची. लवकर जायचं. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये थर्ड अंपायर ओमकार ज्युनियर आलाय. ओमकारच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला पडल्या संघांच्या फलंदाजांकडून. 12 बॉल 31.
12 बॉल 31. ज्युनियर ओमकार, अगोदर सिनियर ओमकार आणि आता ज्युनियर ओमकार आलाय. फुल लाईन, पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला येतोय. फिल्डर ही उभा आहे. हो, चांगली फिल्डिंग झाली आहे. फिल्डर इथे उभा होता, पण योगेशला बघितलं, चकमा दिला होता, बॉल आणि टप्पा पडला होता, डायव्हर्टही झाला होता, पण शेवटपर्यंत चेंडूवरती नजरा होत्या. स्ट्रेच करत होता, एकाच हाताने बॉलला आतमध्ये ढकललं, अडवलं, 2 धावा वाचवल्या संघासाठी, पण 2 धावा थांबवू शकला नाही. दोन्ही स्कोरबोर्ड पुढे जाईल 21, गरज 29, बॉल बाकी असतील 11. वैभव आणि वैभव सोबत स्वप्नील. सलामीचा स्वप्नील अजूनही मैदानावरती आहे. स्वप्नीललाही स्ट्राईक द्यावी लागेल, कारण की स्वप्नील तेवढाच चांगला बॅट्समन आहे. सलामीला आलेला स्वप्नील अजूनही मैदानावरती उभा आहे. वैभवही चांगली बॅटिंग करू शकतो, पण सध्या स्वप्नील चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती आणि तो 9 सेकंडलाच उभा आहे. प्रयत्न असेल वैभवचंही मोठ्या फटक्याचं, नाहीतर स्वप्नीलला सेकंडला आणण्याचं. डॉट बॉल येतोय. 10 बॉल 29. फुल लाईनचा बॉल, फटका फसलाय. प्रयत्न योगेशचे, धडपडतोय, चाच पडतोय, अडवतोय बॉल, रनआउट आलाय. कलेक्टिंगच नाहीये. फेकी ही चांगली आली, पण कलेक्टिंगच झाली नाही. 2 धावा. झेलचा प्रयत्न, झेल निसटला, त्यानंतर रनआउट आणि तेही संधी गमावली. बॉल हवेमध्ये, जलड्रॉप. वेद आय थिंक तिथे उभा होता, सुयश तिथे उभा होता आणि त्याच्याकडनं जलड्रॉप आणि रन आउट. आता आउट कोण होणार? झालाय आउट स्वप्नील म्हात्रे. बिग विकेट. लक्षच नाहीये दोघांचं, कॉल जमलं नाही, कोऑर्डिनेशन जुळलं नाही आणि रन आउटची विकेट मिळाली. झेल जरी ड्रॉप झाला असला तरी सुद्धा विकेट मिळाली आहे स्वप्नील म्हात्रेची. फलंदाज बाद झाला आहे, ते मात्र स्वप्नील आणि लेफ्टी. डावकुराचा फलंदाज प्रथम. मात्र तो ऑलराऊंडर, या संघाचा बॅटिंग बॉलिंग दोन्ही चांगले करू शकतो, पण प्रथमला आता बॅटिंगची गरज. संघ अडचणीत सापडलाय. बॉल हवेमध्ये, फिल्डर धावतोय, जज करतोय, झेल झालाय ड्रॉप. कटिंग जरूर होता, तरी सुद्धा प्रयत्न केले होते आणि त्यासोबत या 2 धावा. दोन्ही स्कोरबोर्ड पुढे जाईल. एकेरी दुवारीने फारसं बिघडणार नाही. 26 झालेत, म्हणजे अजूनही 24 हवेत. बॉल झाले त्या षटकाव दिली खांदरीत 5, म्हणजे 7 बॉल आणि 24 धाब्यांची गरज. इथे मारलाय, जबरदस्त मारलाय, लॉंग ऑन. जज करतोय कल्पेश, वाईडिश लॉंग ऑनला आणि बॉल सी मारेच्या बाहेर. टर्निंग पॉइंट करून देणारा षटकार येतोय प्रथम मात्रेच्या बॅटमधून. गरज आहे, येणारे बॉल 6 आणि धावा हव्यात 18. बॉल 6 बाकी, धावा हव्यात 18. बॉलिंग ट्रॅकवरती तो कल्पेश, समोर फलंदाज वैभव. मात्र प्रथम मात्र जोडी मैदानात खेळले, एक लेफ्ट एक रायटी. दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्टान्स आहे. षटकार जरूर मारला प्रथमने, पण समोर आता वैभव
बॉल करेल पेस समोर असेल कल्पेश गोवारी. बॅटिंग मध्ये फारसं काही करू शकलं नाही कल्पेश, थोडंसं निराश केलं. पण आता या 18 धावा त्याला डिफेंड करायचं आहेत. पण एका बाजूला पडले संघाला प्रथम किंवा वैभवला एका 2 मोठे फटके मारावे लागतील. सहा बॉल 18. पहिलाच बॉल हवा तसा फटका कनेक्ट झाला नाहीये. ड्राईव्ह झाल्या बॉल येतोय मिड विकेटला. फिल्डर उभा आहे. चांगली फिल्डिंग होते योगेश कडून. सिंगल मिळतीये. सिंगलने फारसं काही बिघडणार नाहीये. कौसा टीमला माहिती आहे मोठा फटका मारावा लागेल. 33 झालेत, 5 बाकी आहेत. हव्यात अजूनही 17. चला तर विकेटचा विचार जर केला तर एकंदरीत पडले संघाने गमावले होते बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये. कौसा संघाचं एकंदरीत 5 आणि आता 2च गमावलेत. म्हणजे 17 हव्यात 16 जरी केल्या तरी चालतील. हो स्लॉट मध्ये बॉल आणि फेकून दिलाय त्याला थेट या सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर पिच पिकअप केलं. बॉल चाललाय सीमा पार. संदीप बाणे सरांचा इशारा येतोय 6 धावेंचा. साने दाफल पुढे झाला. दाफलकर एकूण लागतात आपण बघतोय. 39 आणि 4 बॉल 11ची गरज. 10 चालतील. विकेट्स कमी गमावलेत. कौसा टीमने 5, पडले संघाने आतापर्यंत फक्त 2. त्यामध्ये बघितला बंदाक्ष आणि स्वप्नील आणि वैभव प्रथम खेळतोय. प्रथमचा विचार केला 3 बॉल फेस केलेत. 14 वरती खेळतोय. 1 दुहेरी 2 सलग षटकार. कल्पेश गोवारी समोर पुन्हा एकदा मारलाय आणि जबरदस्तच मारलाय. सलगचा 3रा आणि मॅच पूर्णपणे वळवली आपल्या बाजूने या षटकाराने. आता गरज आहे 3 मध्ये 5 धावेंची. चार चालतायत. पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने बोलवले. 2 षटकाराने सलग 3 षटकार आलेत वैभव माताच्या बॅट मधून. म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्व काही आज बघायला भेटलं. विकेट हॅट्रिक बघायला भेटली. षटकारांचं हॅट्रिक बघायला भेटली. प्रथम म्हात्रेच्या बॅट मधून 3 बॉल 3 षटकार मिडन ओव्हर आज बघायला भेटली पडल्या संघाच्या धक्स कडून. काल 3 बॉल 3 चौकारी बघायला भेटले होते. आणि एकंदरीत काल आय थिंक एक अर्धशतकही बघायला भेटलं होतं. म्हणजे सर्व काही या स्पर्धेमध्ये मात्र बघायला भेटलंय. कालपासून मॅचला टर्निंग पॉइंट वळवणारा षटकार होता प्रथम म्हात्रेचा. आणि प्रथम जणू काही विजयाचे भिंतच बनून उभा आहे कौसा संघाच्या कल्पेश गोवारी समोर. पुन्हा एकदा इथे स्वीप करायचं होतं. पंच वळलेत. वाईट बॉल. आता बॉल बाकी आहेत 3. धावा हव्यात 4. 3 मध्ये 3 पण चालतील. फुलटॉस आणि फायदा घेता आला नाहीये. डॉट बॉल. या अगोदरचे 2 बॉल स्लॉट मध्ये ते सीधे फेकून दिले होते लॉंग ऑनला. आणि आत्ताचा बॉलही चांगलाच होता. फुलटॉस होता. वेगही चांगला होता या बॉलाला. पण कनेक्ट झाला नाही बॅटला. 2 मध्ये हव्या धावा अजूनही 4. 3 चालतील. जर या बॉलवरती
डॉट आला तर समीकरण बदलेल. बॉल हवेमध्ये आणि यस इट इज आउट. बिग विकेट. मोठा मासा सापडलाय. विजयाची भिंत बनून जो उभा होता प्रथम मात्रे त्याची विकेट मिळाली आहे आणि आता गरज आहे 1 बॉल 4 धावेची. 3 आताही चालतायत कारण की विकेटचा विचार केलं तर 3च गमावलेत आणि कौसाने गमावलेले 5 म्हणजे 1 बॉल 4 3 चालतायत. चौकारच मारावा लागेल. फलंदाज इंटर झालाय मैदानावरती सिद्धार्थ पाटील. म्हटलं होतं कौसा संघाची बॉलिंग ही त्यांची ओळख आहे आणि तीच ओळख कल्पेश गोवारीने शेवटच्या 2 बॉल वरती दिली आहे. डॉट बॉल नंतर लगेचच प्रत्युत्तर दिलं. प्रथमला दाखवला डगआउटचा रस्ता. जसे मॅच रंगली निलज विरुद्ध पडले गाव 6 बॉल 7 धावा डिपेंड केल्या होत्या त्याचप्रमाणे 3 बॉल 4च धावा हव्या होत्या 18 हव्या होत्या पण 2 षटकाराने मॅच खुली झाली होती. पण षटकार मारण्याच्या नादामध्ये डॉट बॉल आणि विकेट देऊन बसला प्रथम. 3 बॉल 4 हव्या होत्या 3 चालल्या होत्या पण आता समीकरण बदललंय. आली 1 बॉल 4 आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा कल्पेश. समोर नवीन फलंदाज आहे. अगोदर होता लेफ्टी आता आलाय रायटी सिद्धार्थ. इथे मागे चाललाय बॉल अडवला जातोय. सेकंडला चान्स घेतलीये आणि तिसरीला चान्स आता घेऊ शकत नाही. रन आउट झालाय. 2 झालेत म्हणजे 1 धावेने हा सामना जिंकलाय. टीम कौसा संघाने सामन्यावरती विजय मिळवलाय आणि थेट प्रवेश केलाय धावडी चषक या स्पर्धेमध्ये. सेमी फायनल उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा आजचा दुसरा संघ.